आज भी रवी सरच म्हणून ओळखतात, तेच बोलतात। कोण इथून बोलू, कोण्या खेड्यातून फोनवर बोलू, कोण बोलायला माहिती रवी सरच काय असे म्हातारे बाया सुद्धा खेड्यातून बोलतात। त्यांना आमदार झाले, त्याला आमदारच म्हणणं ना कोण, त्याचा राग त्याला यायला लागलाय। लोकांनी आपल्याला आमदार म्हणावं योगा वगैरे झालंय, थोडं दुर्लक्ष कार्यकर्त्यांचं आमचं झालं, थोडं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बी आम्ही गेलो बा, एवढे कामं आम्ही केलेत, लोक आशीर्वाद देत। काही वेळेला होतं, हार जीत करत राहते, ही लढाई आहे। आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आमचं मनोगत आपण ऐकून घेतलं। मंत्र्यांची सेना एकदा नाही, खासदारकीच्या वेळेस 3,30,000चा हबाडा, या ठिकाणी आमदारकीच्या वेळेस माजी आमदार म्हणाला त्यांना देखील लाज वाटते। अनेक व्हिडिओ ऐकले, माजी आमदार कोणच म्हणत नाही, आमदार साहेब चालूच असतं डोक्यातून, आणि हवाच गेली ना। आणि या बलाढ्य उमेदवाराला 3 टर्म मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळचे, कधी किती पत्रावर सह्या आणल्या त्यांना देखील पता नाही, जाहीर भाषणात सांगितलं। अशा उमेदवाराला तुमच्या आशीर्वादानं, कुलदैवताच्या कृपेनं, नेत्यांच्या सहकार्यानं मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आपण केला। त्याला आज बरोबर 1 वर्ष 2 दिवस झालेले आहेत। प्रश्न त्यांना कोणीतरी विचारला पाहिजे। काल मला ऐकण्यात आलं की काल बोलत असताना त्या आमदारांनी सांगितलं की ते आमदार अजून त्यांना माझे आमदार म्हणत नाहीत, कोणी सगळे आमदारच म्हणतात। आता ती काय मला लोकांनी आमदार म्हणून मी काल लोकांना काय असं काय सांगत सुटलं नाही। लोकांच्या मनातली ती भावना असेल तर मला मी रोखू शकत नाही ना। मी उलट सर्व ठिकाणी सांगतो, तुम्ही साक्षीदार असाल बऱ्याच ठिकाणी, कोणी चुकून जर मला स्टेजवर आमदार साहेब म्हटलं तर अरे माझे आमदार म्हणा, असं मी स्वतः कित्येक वेळेस सांगितलंय। त्यामुळे लोकांना काय वाटतं आमच्या विषयाने, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।